नमस्कार मित्रांनो, आज आपली मानदेश न्यूजची टीम आलेली आहे तोंडले नगरीमध्ये। आज तोंडले नगरीमध्ये येण्याचं कारण मित्रांनो, तुम्ही बघू शकत असाल जगद्गुरु श्रीमंत रामानंदाचार्यजी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेतून जीवनदान महाकुंभ या योजनेअंतर्गत असं रक्तदान या ठिकाणी त्यांचे जे भक्तगण असतात किंवा गावोगावचे सर्वसामान्य जे नागरिक असतात ते स्वामींच्या प्रेरणेने रक्तदान करत असतात। भावांनो, तुम्ही कशाचं जरी दान दिलं तरी आज ना उद्या ते कोणतरी तुम्हाला माघारी मागणार असते किंवा त्याचा अपव्यय वेगवेगळ्या पद्धतीने ठरलेला असतो, परंतु रक्तदानाला जीवनदान आणि श्रेष्ठ दान म्हणलं जातं। कारण तुम्ही आज जे एक थेंब जरी रक्तदान केलं तरी मित्रांनो, आता या धकाधकीच्या जीवनामध्ये किंवा तुम्ही रस्त्यावरती बघू शकत असाल रोज हजारो अपघात होतात आणि त्याच्यामध्ये अनेक तरुणांना माता माऊलींना खूप अशी दुखापत किंवा इंजुरी होत असते आणि त्यावेळेस पैशाची नसून फक्त आणि फक्त रक्ताची गरज असते आणि ते रक्ताची गरज स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने तुम्ही आज इथून पुढे पूर्ण करणार आहे आणि तुम्ही अनेकांचे जीव वाचवणार आहेत। जाधववाडी गावचे प्रतिष्ठित नागरिक श्री ज्योतिराम शेठ जाधव आहेत, त्यांनी सुद्धा या ठिकाणी रक्तदान केलंय, त्यांची आपण भावना जाणून घेऊया। शेठ, काय सांगाल, आज तुम्ही या ठिकाणी रक्तदान केलं किंवा कसं वाटतंय तुम्हाला? गुरुच्या सांगण्याप्रमाणे आम्ही रक्तदान केलं, गोरगरीब जनतेला त्याचा फायदा होतो म्हणून सांगितलं जास्तीत जास्त रक्तदान करा। त्या पद्धतीने आम्ही रक्तदान करण्याचा प्रयत्न करतो जास्तीत जास्त लोकांच्या। आजपर्यंत तुम्ही किती वेळा जीवनामध्ये रक्तदान केले? 2 वेळा केले। आणि या व्हिडिओच्या माध्यमातून शेठ अनेक तरुण महाराष्ट्रातून बघतायत। आज कोंढल्यामध्ये जरी असलं तरी असं गावोगावी रक्तदान शिबिर असतं, तरुणांना तुम्ही काय आव्हान कराल या व्हिडिओच्या माध्यमातून? जास्तीत जास्त तरुणांनी सहभागी होऊन रक्तदान करावं, त्यामुळं गोरगरीब जनतेला त्याचा फायदा होईल। ओके, धन्यवाद। तर मित्रांनो, मित्रांनो, तुम्ही बघू शकत असाल गावोगावचे रक्तदाते या ठिकाणी रक्तदान करत आहेत। बऱ्याच जणांच्या आपण भूमिका सुद्धा जाणून घेणार आहोत। दादा, तुझं नाव काय आणि कुठून आलाय, गाव कुठलं? काटकर साहेब, तुम्ही तोंडल्यातलंच आहे, तर ही कितवी वेळ आहे तुमची रक्तदान करायची? दुसरी वेळ आहे। तर आज या तोंडले नगरीमध्ये स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या आव्हानानुसार किंवा सर्व एक समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो म्हणून तुम्ही रक्तदान करताय, तर काय सांगाल तुम्ही? जास्तीत जास्त जणांनी रक्तदान केलं पाहिजे। ओके, ते तुमचं रक्त अनेकांचे प्राण वाचू शकतं। धन्यवाद। त्या ठिकाणी दुसरे एक नागरिक आहेत। दादा, तुमचं नाव आणि कुठून आलं तुम्ही? सुयश काटकर नाव आहे। तर तुम्ही कितवी वेळ आहे तुमची रक्तदान करायची? तिसरी तिसरी वेळ आहे। आणि तुम्ही स्वामींचेच भक्त आहात किंवा इथं कोणत्याचे नागरिक? तर कसं वाटतंय आज हे रक्तदान करत असताना? रक्तदान हे मी आता हल्ली करत नव्हतो, ज्यावर कुणाला गरज पडत नाही हे तोंड कळत नाही त्याशिवाय आपण करत नाही। ओके, धन्यवाद। काय संदेश द्याल तरुणांना या व्हिडिओच्या माध्यमातून? जेवढे जास्त रक्तदान करता येईल तेवढं करा, म्हणजे वर्षातून 2दा तरी करा। भावांनो, नरेंद्राचार्यजींचा मंत्रच आहे गणिगण गणात बोते, तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा, या म्हणीप्रमाणे अजून एक या ठिकाणी नऊ तरुण आहेत। दादा नमस्ते, आपलं नाव काय? कुठं आलाय तुम्ही? लोडवडे। कितवी वेळ आहे तुमच्या आयुष्यामध्ये रक्तदान करायची? दुसरी वेळ। कसं काय वाटतंय आज स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेने तुम्ही या ठिकाणी रक्तदान करताय? काय सांगाल आमच्या बघणाऱ्यांना? केलंच पाहिजे रक्तदान। भावांनो, या ठिकाणी अजून काही माता भगिनी सुद्धा आहेत, त्यांच्या सुद्धा आपण भावना जाणून घेणार आहोत। बोलतो का शेठ? नमस्ते, तुमचं नाव मला माहित आहे पण आमच्या बघणाऱ्यांना सांगा। संतोष बळी। संतोष बळी साहेब, कितवी वेळ आहे तुमच्या आयुष्यामध्ये रक्तदान करण्याची? तिसरी वेळ। आणि तुम्ही स्वामींचेच भक्त आहात का? ओके, तर कसं वाटतंय आता हे रक्तदान करत असताना? काय संदेश द्याल तरुणांना किंवा सर्व समाजाला यातून? रक्तदान केलंच पाहिजे वर्षातून 2-3 वेळा। ओके, म्हणजे नरेंद्राचार्यजी महाराजांनी जसं सांगितलंय तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा, हे रक्त तर अजून आपल्या शरीरात तयार होणार आहे, पण गणिगण गणात बोते या म्हणीप्रमाणे आपण जगत असताना जर एखाद्या व्यक्ती वेळ आली तर त्याचं तुम्ही जीवन सुद्धा वाचवू शकता। यानंतर या ठिकाणी जाधव मॅडम आहेत, त्या सुद्धा एक मॅडम त्या सुद्धा स्वामींच्या याच्यामध्ये सक्रिय असतात। मॅडम जी, आजचा हा इथं रक्तदान करण्याचं कसं काय आयोजन झालं किंवा काय सांगाल तुम्ही?
कृष्णाचं 1,36,000 बाटल्याचं शासनाचा स्वामींच्या आदेशाप्रमाणे आम्ही खाली करत असतो. तर अंदाजे गेल्या वर्षी अंदाजे म्हणण्यापेक्षा तुम्ही याच्यात असतात तोंडल्यामध्ये किती बाटल्या रक्तदान झालं होतं? तोंडण्यात एक नंबर तालुक्यात नंबर आला. तालुक्यात तोंडल्या गावचा नंबर लागला होता. आता आज तरुणांचा किंवा माता भगिनींचा कसा काय इथं म्हणजे चांगला रिस्पॉन्स भेटतो? काय सांगाल या व्हिडिओच्या माध्यमातून अजून तुम्ही तरुणांना किंवा सर्वांना? गोरगरीब जनता आहे, त्याला कोणाला कॅन्सरचा आजार, कोणाच्या किडण्या खराब, त्या गोरगरिबांना पैसा नसतो त्यांच्याकडे रक्त करण्यासाठी. अपघात होतात. एक रुपया न देता मोफत गोरगरिबांना रक्त मिळतात. नुसता फोन नंबरवर काय म्हणते संपर्क साधला काटकर. याच्यानंतर स्वामींची अजून सुद्धा म्हणजे एवढ्या रक्तदानावरती थांबलेले आहेत. समाजासाठी त्यांनी ॲम्ब्युलन्स सेवा सुद्धा आम्ही वेळोवेळी रस्त्यानं जात असताना बघत असतो. तर हे जे स्वामी करतायत त्याला एक आपला हातभार लागावा म्हणून हे आपण करणं. आणि सेवा पण मोठी प्रत्येक आणि ते वाढतच जाणार आहे. कोणाचं नाही घेतात तिथं पेशंट गावात तिथं उचलून नेऊन तरी दवाखान्यात लोकांपर्यंत लोकांना 5 लाखाच्या लोकांचा आतापर्यंत धन्यवाद मॅडमजी, खूप छान. त्याच्यानंतर क्लोजअप घ्यायचं. सर नमस्ते, आपलं नाव आणि परिचय आमच्या बघणाऱ्यांना सांगा. जय श्रीराम. मी चंद्रकांत काटकर, जगद्गुरू रामानंदाचार्यांचा जन्म प्रवचनकार आहे आणि माझं गाव तोंडलेच आहे. या संप्रदायाच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक उपक्रम राबवलेले आहेत. त्याच्यामध्ये रक्तदानाची ही चळवळ प्रचंड मोठी. गेल्या वर्षी आपण 1,36,272 एवढं रक्तकुपिका महाराष्ट्र शासनाला दिलेलं आहे आणि याही वर्षी आमचा तोच मानस आहे. त्या दृष्टीने आपण मान तालुक्यामध्ये पहिलं मसवडला शिबिर घेतलं, तिथेही 100च्या दरम्यान रक्तदान झालेलं आहे आणि आज दुसरं इथं तोंडले इथं घेतोय आणि तिसरं परत दहिवडीमध्ये पण आपण तिसरं रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे. आणि एकंदरीत जगद्गुरू रामानंदाचार्य जे आहेत हे संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी अहोरात्र झटत आहे आणि त्यांच्या झटण्यामागं आपलाही काहीतरी हातभार लागावा म्हणून हे सगळे भक्त असतील, शिष्य असतील, साधक असतील, ते सगळे त्यांनी सांगितलेल्या आदेशानुसार या चळवळीमध्ये नेहमी सहभाग घेतील. जय श्रीराम. भावांनो, वामनदादा कर्डकांची कविता आहे. तुझ्या हाती तूप आलं, तुझ्या हाती साय, समाजाचं काय रगाड्या, समाजाचं काय. या म्हणीप्रमाणे आपण या सर्व समाजामध्ये वावरत असताना एकामेकाला केलेली मदत ही गोष्ट वेगळी असते, परंतु सरांनी सांगितल्याप्रमाणे रक्तदान हे जीवनदान आहे आणि स्वामींचा मंत्र किंवा संदेशच आहे, गणिगण गणात होते, म्हणजे तुम्ही जगा, दुसऱ्याला जगू द्या किंवा दुसऱ्याला जगवा. या म्हणीप्रमाणे आताच जाधव मॅडमने सांगितलं, जिजाबाई जाधव, त्यांना पूर्वी जिजाबाई निंबाळकर म्हणायचे, ते आमच्याच गावचे आहेत. त्यांनी सांगितल्याप्रमाणे सुद्धा सर्वसामान्य लोकांना याची मदत व्हावी, कॅन्सरग्रस्त रुग्ण असतील किंवा कोण असतील. तर सर तुम्हाला अजून एक प्रश्न विचारायचा आहे. आता गावोगावी दर रविवारी सत्संग वगैरे घेतला जातो, त्याच्याबद्दल सर्वप्रथम स्वामींचं व तुमच्यासारखे जे म्हणजे तिथे येऊन सांगतात त्यांचं सुद्धा आम्ही आमच्या चॅनलच्या मार्फत नक्कीच अभिनंदन करू इच्छितो. कारण ही जी तरुण पिढी आहे आता थोडंसं वेळेनुसार इकडे तिकडे भरकटत चालली, डिजिटलचा जमाना आहे, त्याच्यामुळं हे जे लोक सत्संगमध्ये समाविष्ट होतात त्यांचे मन नक्कीच चांगलं बनतं, स्वामींच्या प्रेरणेनं त्यांचं आयुष्य सुद्धा सुधारत असते. त्या सत्संगाविषयी काय सांगाल किंवा काय आव्हान कराल लोकांना तुम्ही? संतसंग म्हणजे काय, चांगल्याची संगत मिळणं अपेक्षित असतं आणि त्या संतसंगाच्या माध्यमातून आपल्या मनाला उभारी दिली जाते. त्या ठिकाणी असणारी जी गीतं असतील किंवा तिथं स्वतः जगद्गुरू रामानंदाचार्यांचं प्रवचन असतं आणि त्या माध्यमातून युवकांना किंवा सगळेच भक्त शिष्य असतील त्या सगळ्यांना एक प्रेरणा मिळते आणि आठवड्याभर परत लढण्याची क्षमता. कारण संसारिक माणसाला दुःखाचं फार अडचण असते आणि दुःख सावरणं फार कठीण असतं. तर जेव्हा आठवड्याचा तो संतसंग करतो आणि स्वामीजींचे जे काही प्रवचनाच्या माध्यमातून बोध होतो त्यातून निश्चित प्रेरणा मिळते आणि 8 दिवस तो माणूस अगदी निश्चितपणे संसारात जे काय अडचण येईल, काय समस्या येईल त्याला मस्तपैकी सामोरे जातो. म्हणून संतसंग गरजेचा आहे आणि ही दुर्मिळ गोष्ट आहे. धन्यवाद. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकत असाल या तोंडले नगरीमध्ये गणपती बाप्पाचं मंदिर आहे. या ठिकाणचं नेहरू युवा तरुण मंडळ आहे.
त्याच्या माध्यमातून सुद्धा या सभागृहामध्ये वेगवेगळे कार्यक्रम घेतले जातात, कीर्तन घेतले जातात. त्याच्यानंतर एखादा सामाजिक कुठला कार्यक्रम असेल, एखादी संस्था आली मदत करायला किंवा महिलांसाठी असेल, यासाठी हे सभागृह, हे सभामंडप नेहमीच उपयोगी पडत असतं. परंतु आज या रक्तदान शिबिरामुळं हे सभामंडप तुमचं पूर्ण देशामध्ये, जगामध्ये पोहोचणार आहे. आणि रक्तदानासारखं श्रेष्ठ दान या सभागृहामध्ये झाल्यामुळं आमच्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा आम्ही नेहरू युवा तरुण मंडळ व तोंडलेतील जे सर्व ग्रामस्थ आहेत त्यांचं सुद्धा आम्ही आमच्या चॅनलच्या मार्फत हार्दिक असं अभिनंदन करतो आणि आभार मानतो. तुम्ही बघू शकत असाल या ठिकाणी पेशंटची, रक्तदात्याची पूर्ण काळजी घेऊन रक्तदान केल्यानंतर त्याला अल्प उपहार असेल, त्याच्या अगोदर त्याचं ब्लड चेक केलं जातं, त्याच्यानंतर त्याचा BP चेक केला जातो आणि जो रक्तदान करण्यासाठी योग्य असेल त्याचंच रक्त घेतलं जातं. आणि भावांनो, तुम्ही रक्तदान केल्यानंतर 48 तासामध्ये तुमच्या शरीरात तुमची जेवढी गरज आहे तेवढं रक्त हे बनत जातं. उलट रक्तदात्याला या रक्तदानाचा फायदा हा नक्कीच होत असतो. तर या ठिकाणी तोंडले पंचक्रोशी असेल किंवा मान तालुक्यातील बऱ्याच ठिकाणचे नागरिक आहेत ते या ठिकाणी येऊन रक्तदान करतात. हे नागरिक ज्याप्रमाणे रक्तदान करत आहेत त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा या तोंडले नगरीला भेट द्या किंवा स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या मार्फत ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला आव्हान केलं जाईल, जिथं शक्य असेल त्या ठिकाणी तुम्ही सुद्धा रक्तदान करू शकता. धन्यवाद. या ठिकाणी जाधववाडी ग्रामपंचायतचे मेंबर सुद्धा श्री मनोज राजेंद्र जाधव हे सुद्धा उपस्थित आहेत. तिकडे घ्या चला. ते थोडंसं म्हणजे बोलायला थोडंसं हे करतात, असू द्या. तर भावांनो, आपण पाहत होता मानदेश न्यूज, आवाज मानदेशाचा. सर्वसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी अजूनपर्यंत तुम्ही आपल्या मानदेश न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा एकदा भेटणार आहोत अशाच एका नवीन ठिकाणी नवीन विषयासह. धन्यवाद.